तुमच्या जीवनामध्ये जर एकापेक्षा जास्त प्रॉब्लेम्स असतील, त्या प्रॉब्लेम्समुळे तुम्ही हैराण झाला असाल, काय करायचं सुचत नसेल, तर आज पुन्हा एकदा खूपच सोपं पण तेवढंच पॉवरफुल टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे, की ज्याच्यामध्ये तुमचे मल्टिपल प्रॉब्लेम्स ॲट वन गो सॉल्व्ह होतील. आणि त्याच्यासाठी वेगळं काही करायचं नाही आहे, वेगळा वेळ द्यायचा नाही आहे. तुम्ही झोपेत तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. हे कसं करायचं, हे कोणतं टेक्निक आहे, याच्याबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी स्मिता निराळ. मी हॅपीनेस लाईफस्टाईल कोच आहे. बऱ्याच जणांना लाईफमध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स असतात आणि कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा, आधी कसा सॉल्व्ह करायचा, कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं कळतच नाही. ते अगदी भांबावून जातात. लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरायचं असतं, मॅनिफेस्टेशन करायचं असतं, पण वेळ नसतो, जमत नाही, समजत नाही, असे बरेच प्रॉब्लेम्स असतात. पण या सिच्युएशनमधून, स्ट्रगलमधून बाहेर तर यायचंच असतं. याच्यासाठी आजचं टेक्निक तुम्हाला खूपच फायदेशीर ठरणार आहे. हे जे टेक्निक आहे याचं नाव आहे पिलो टेक्निक. पिलो म्हणजे उशी. आपण रात्री झोपण्यासाठी जी उशी वापरतो त्या उशीचा उपयोग करून आज हे टेक्निक आपण करणार आहोत. आणि हे कसं करायचं, याचे काय डिटेल्स आहेत, हे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला आता सांगणार आहे. तुम्हाला लाईफमध्ये स्ट्रगल्स असतील, एक असेल किंवा अनेक असतील, तर ते कसे सॉल्व्ह करायचे ते सुद्धा झोपेमध्ये वेगळा वेळ न देता, वेगळे एफर्ट्स न टाकता, अगदी इझिली हे कसे सॉल्व्ह करायचे हे आता आपण बघूया. तर याच्यासाठी तुमचा काय स्ट्रगल आहे, एक असेल किंवा अनेक असतील, ज्याच्यातून तुम्हाला बाहेर यायचं आहे, ते तुम्ही एका पेपरवर लिहा. एका पेपरवर तुमचे काय स्ट्रगल्स आहेत ते तुम्ही आधी लिहून घ्या. आणि मग दुसरा एक चांगला कोरा पेपर घ्या. त्या पेपरवर त्या प्रॉब्लेमचं पॉझिटिव्ह स्टेटमेंट करा. फॉर एक्झाम्पल, तुमचा एखादा स्ट्रगल असेल, समजा तुमची हेल्थ बरोबर नाही आहे, तुम्हाला हेल्दी व्हायचं आहे आणि तुम्हाला सारखी चिंता वाटत असेल, हेल्थबद्दल चिंता वाटत असेल, भीती वाटत असेल, तर दुसऱ्या पेपरवर लिहायचं, आय एम परफेक्टली हेल्दी. माझी हेल्थ अगदी परफेक्ट आहे, मी एकदम हेल्दी आहे, असं दुसऱ्या पेपरवर लिहायचं. समजा तुम्हाला मनीचा प्रॉब्लेम असेल, मनी कमी असेल, पुरेसा नसेल, तर दुसऱ्या पेपरवर लिहायचं, एव्हरी मंथ आय एम अर्निंग सो अँड सो. जी तुमची डिझायर्ड अमाऊंट असेल ती लिहायची. दर महिन्याला मी एवढे एवढे पैसे कमवत आहे, असं लिहायचं. जे काय तुमचे स्ट्रगल्स आहेत ते आधी एका पेपरवर लिहून घ्या आणि त्याचा पॉझिटिव्ह स्टेटमेंट ॲज इफ ते कम्प्लीट झालं आहे असं दुसऱ्या एका चांगल्या पेपरवर लिहायचं. आणि मग तिथे इमोशन्ससुद्धा लिहा, की हे प्रॉब्लेम्स ॲक्च्युली तुमचे सॉल्व्ह झालेले आहेत, तर हे कम्प्लीट झालेलं आहे, सो थँक्यू युनिवर्स, असं त्या नवीन पेपरवर लिहा. तुमचा स्ट्रगल एक असेल तर एकच गोष्ट लिहा, अनेक असतील तर अनेक गोष्टी लिहा. नवीन पेपरवर जे लिहायचं आहे ते ॲज इफ ती गोष्ट अचीव झालेली आहे, कम्प्लीट झालेली आहे, असं प्रेझेंट टेन्समध्ये लिहायचं आहे. म्हणजे ते एक ॲफर्मेशनच झालेलं आहे. आणि ते ॲफर्मेशन्स एका पेपरवर, नवीन पेपरवर लिहायचे आणि ते व्यवस्थित फोल्ड करायचा तो पेपर आणि रात्री झोपायच्या आधी तुमच्या उशीच्या, म्हणजे उशीचं जे कवर असतं, पिलो कवर जे असतं, त्याच्या आतमध्ये ठेवायचं. तुम्ही ज्या साईडला डोकं ठेवता त्याच्या खालच्या साईडला हा पेपर ठेवा, म्हणजे तो खराब होणार नाही आणि तुम्हाला डिस्टर्बसुद्धा होणार नाही त्याच्या आवाजामुळे. तर अशा प्रकारे तुमच्या ज्या काही इच्छा आहेत, की ज्या तुम्हाला असं वाटतं या पूर्ण व्हाव्यात, तुमचे जे काही स्ट्रगल्स आहेत ज्यातून तुम्हाला बाहेर यायचं आहे, ते सगळे स्ट्रगल्स एका पेपरवर आधी लिहायचं आहे आणि त्याचं ऑपोजिट, ॲज इफ ते स्ट्रगल्स तुमचे निघून गेले आहेत, तुम्हाला ते अचीव, तुमचा गोल झालेला आहे, असं दुसऱ्या पेपरवर लिहायचं आहे. आणि खाली थँक्यू डिअर युनिवर्स असं लिहायचं आहे. आणि तो पेपर फोल्ड करून तुमच्या पिलो कवरच्या आतमध्ये ठेवायचा आहे, पिलोच्या खालच्या साईडला. आणि तो पेपर तसाच राहू द्यायचा आहे आणि त्याच्यावर तुम्ही ऑफकोर्स रात्रभर झोपणार आहात. तर झालं, टेक्निक हे एवढंच आहे, हे असं एवढंच करायचं आहे.
आता हे टेक्निक काम कसं करतं, एवढं सोपं टेक्निक कसं काय? तर हे टेक्निक काम करायचं कारण असं असतं की त्या पेपरवर जे काही तुम्ही शब्द लिहिले आहेत ते पॉझिटिव्ह शब्द आहेत आणि त्याची एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे युनिवर्समधल्या सगळ्या गोष्टींमध्ये एक एनर्जी असते आणि तुम्ही जे त्या पेपरवर लिहिलेलं आहे ॲज इफ तुमचा गोल कंप्लीट झाला आहे असं तुम्ही जे ॲफर्मेशन्स लिहिले आहेत त्याच्यामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे. आणि ही जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती एनर्जी ते व्हायब्रेशन्स युनिवर्समध्ये जात असतात आणि तुम्ही त्याच्यावर डोकं ठेवता ती एनर्जी तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये सुद्धा जात असते आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये ती पॉझिटिव्ह एनर्जी गेल्यामुळे ते मॅनिफेस्ट व्हायला लागतं. त्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये रिअल लाईफमध्ये मॅनिफेस्ट व्हायला लागतात. तर आहे ना अगदी सोपं पण तेवढंच पॉवरफुल टेक्निक. याच्यामध्ये तुम्ही तुमचे मल्टिपल गोल्स अचीव करू शकता आणि ते सुद्धा अगदी झोपेमध्ये. वेगळा वेळ द्यायला नको, वेगळे एफर्ट्स द्यायला नको, वेगळी एनर्जी द्यायला नको. अगदी झोपेमध्ये तुम्ही हे इझिली करू शकता. तर हे टेक्निक नक्की वापरून बघा, याचे अमेझिंग रिझल्ट्स मिळतात. मी सुद्धा हे टेक्निक वापरलेलं आहे, मला याचे रिझल्ट्स मिळालेले आहेत आणि म्हणूनच मी तुमच्याबरोबर हे शेअर करते. तर नक्की वापरून बघा आणि तुम्हाला रिझल्ट्स मिळाले की कमेंटमध्ये नक्की शेअर. आता त्या पेपरवर तुम्ही ज्या इच्छा लिहिल्या आहेत, तुम्ही जे ॲफर्मेशन्स लिहिले आहेत ते काही दिवसांनी कंप्लीट होतील. त्यातले काही गोष्टी कंप्लीट होतील. एकाच वेळेला सगळं कंप्लीट होईल असं नाही आहे. जर तुमचे मल्टिपल ॲफर्मेशन्स असतील तर जेव्हा तुमचे त्यातले काही गोष्टी कंप्लीट होतील, अचीव होतील, तेव्हा पुन्हा नवीन पेपर बनवा. त्याच्यामध्ये तुमच्या नवीन डिझायर्स काय आहेत, तुमचे नवीन गोल्स काय आहेत, तुमचे नवीन पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स काय आहेत ते लिहा आणि पुन्हा हे टेक्निक करायला सुरुवात करा. तर अशा प्रकारे हे अगदी सोपं पण पॉवरफुल पिलो टेक्निक तुम्ही नक्की वापरून बघा आणि काय तुमचे रिझल्ट्स आहेत हे माझ्याबरोबर नक्की शेअर करा. आय होप आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला काही व्हॅल्यू मिळाली असेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा. चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. नेहमी हॅपी राहा, खुश राहा. थँक्यू.